यार बिग बॉसचं प्रोमो बघितलं, इतकी भांडणं असतात, इतकी निगेटिव्हिटी असते. पण खरंच मग बिग बॉसमधून काही शिकायला मिळतं का पॉझिटिव्ह? येस, बिग बॉसच्या ह्याच्यामध्ये सगळी भांडणं दिसतात कारण भांडणं जी आहे ती हायलाईट होतात. भांडणं ही आपल्याला दाखवली जातात आणि भांडणं ही प्रोमोचा एक भाग आहे आणि बिग बॉसच्या टी-आर-पीचा एक भाग आहे. पण जो बिग बॉस बघतो तो बिग बॉस बघणारा मला रिलेट करेन, की बिग बॉसमध्ये 1 तासाच्या एपिसोडमध्ये ना 70% एपिसोड हा भांडणाचा नसतो. 30% एपिसोडमध्ये भांडणं दिसतील किंवा या 24 तासामध्ये जे काही घडतं ते दाखवलं जातं. पण 70% मध्ये खूप काही शिकायला मिळतं. सिद्धार्थ शुक्लाकडून मला हे शिकायला मिळालं, की मुलगी आणि मुलगामध्ये भेदभाव नाही करायचा आहे. दोन्ही सेमच आहे. दोघांना सेम आन्सर्स केले पाहिजेत. शिल्पा शिंदेकडून हे शिकायला मिळालं, की जेवण वरती राग नाही काढायचा. कोणाशी किती भांडण हाताला फोड येईपर्यंत ती प्रत्येकाचं जेवण तिने एंडपर्यंत केलं. सीझन 11 जिंकला तर ही शिल्पा शिंदे होती. प्रेम बघायला मिळालं, प्रोटेक्टिव्ह नेचर बघायला मिळालं, की कसं आपण एखाद्या मुलीला पूर्ण सीझन प्रोटेक्ट करू शकतो, तसं आपण रिअल लाईफमध्ये प्रोटेक्ट करू शकतं. हे शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाच्या जोडीवरून